नमस्कार, मी देवेंद्र मुदगल सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करताना आपल्याला कोणत्या प्रकारचे रजिस्ट्रेशनचे प्रकार उपलब्ध आहेत त्याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. बरेच जण त्यांचा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करताना त्यांच्याकडे रजिस्ट्रेशनचे कोणते प्रकार आहेत याचा ॲनालिसिस न करता दुसरं कोणीतरी काहीतरी सांगितलं त्यानुसार निर्णय घेऊन एखाद्या प्रकारचं बिझनेसचं रजिस्ट्रेशन करतात. म्हणजे प्रोप्रायटरशिप असेल किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर त्याचे अडचणी भविष्यामध्ये त्यांना येतात. त्यामुळे प्रत्येक जे काही रजिस्ट्रेशनचे प्रकार आहे, जे 7 प्रकार मी तुम्हाला आज समजून सांगणार आहे, या 7 प्रकारांपैकी योग्य प्रकारासाठी आपण कशी निवड केली पाहिजे, प्रत्येकाचे फायदे तोटे काय आहे आणि आपल्याला सुटेबल कोणता होतो, या सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर मग तुम्हाला देखील नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, जेणेकरून या 7 प्रकारांपैकी तुमच्यासाठी योग्य कोणता प्रकार आहे ते निवडणं तुम्हाला सोपं होईल. व्यवसाय नोंदणीचा सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे प्रोप्रायटरशिप. हा सर्वमान्य आणि सगळ्यात सोपा प्रकार आहे. एखाद्या व्यक्तीने फक्त शॉप ॲक्ट आणि उद्यम रजिस्ट्रेशन ही 2 प्रकारची रजिस्ट्रेशन केले तर त्याचा उद्योग व्यवसाय सहज पद्धतीने सुरू शकतो. इतका सोपा हा प्रकार आहे. यासाठी आपल्याला वेगळे जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाही. परंतु जो प्रोप्रायटर आहे तो आणि त्याची प्रोप्रायटरशिप हे दोन्ही वेगळे होऊ शकत नाही. दोघे एकच असतात. प्रोप्रायटरचा पॅन नंबर हाच त्या प्रोप्रायटरशिप फर्मचा पॅन नंबर असतो. त्यामुळे सेपरेट एंटिटी नसतात. ज्यांना नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे, ट्रायल स्वरूपामध्ये करायचा आहे, कुठल्या प्रकारचा पूर्व अनुभव नाही आहे किंवा छोट्या स्वरूपामध्ये व्यवसाय सुरू करायचा आहे, अशा ठिकाणी प्रोप्रायटरशिप हा एक खूप चांगला प्रकार आहे. आणि माझं वैयक्तिक यासाठी रेकमेंडेशन आहे की आपण जर नव्याने किंवा पहिल्यांदा एखादा उद्योग किंवा व्यवसाय करत असू तर त्यासाठी सुरुवातीला आपण प्रोप्रायटरशिपनेच उद्योग व्यवसायाची नोंदणी केली पाहिजे, जेणेकरून भविष्यात आपल्याला अनुभव आल्यानंतर आपण पार्टनरशिप, LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड या सगळ्या प्रकारांमध्ये जाऊ शकतो. याचे फायदे काय आहे, तर याची नोंदणी अगदी सोपं होते. याचे कंप्लायन्सेस अगदी सहज पद्धतीने आहे. टॅक्सेशनसाठी एखाद्या व्यक्तीसाठी इन्कम टॅक्स कायद्या अंतर्गत जे काही बेनिफिट मिळतात ते सगळे बेनिफिट्स आपल्याला या ठिकाणी घेता येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला या व्यवसायावर फुल कंट्रोल असतो. म्हणजे जो मालक आहे तोच व्यवसाय नियंत्रित करतो. नफा झाला पूर्णपणे त्याचा असतो, नुकसान झालं तरी ते त्याचंच असतं. परंतु याच्यामध्ये काही तोटे सुद्धा आहे. ते सगळ्यात महत्त्वाचा तोट्यामध्ये यामध्ये बिझनेस लायबिलिटी ही अनलिमिटेड आहे. म्हणजे व्यवसायामध्ये काही आर्थिक अडचणी आल्या, काही तोटा झाला तर त्या व्यक्तीला, त्या प्रोप्रायटरला हा सगळा नुकसान भरून द्यावा लागू शकतो. त्याच पद्धतीने यासाठी फंडिंग उभं करणं हे थोडं अडचणीत होतं. म्हणजे बँकेतून कर्ज मिळवणं किंवा इतर कोणाकडून आपण पैसे उभे करणं, जसं एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आपण एखादा इन्व्हेस्टर घेऊ शकतो तसं प्रोप्रायटरशिपमध्ये घेऊ शकत नाही. या पद्धतीने फंडिंग उभं करताना आपल्याला अडचणी येऊ शकतात. त्याच पद्धतीने याची क्रेडिटिबिलिटी म्हणजे मार्केटमधली जी विश्वासार्हता आहे ती तुलनेने थोडी कमी आली. व्यवसाय नोंदणीचा दुसरा प्रकार म्हणजे पार्टनरशिप फर्म, ज्यामध्ये एकापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन त्यांना त्यांचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर पार्टनरशिप फर्म या हेडखाली ते आपला उद्योग व्यवसायाची नोंदणी करू शकतात. यासाठी फक्त एक बेसिक 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपण पार्टनरशिप फर्मची नोंदणी केली, तिचं पॅन कार्ड, शॉप ॲक्ट, उद्यम रजिस्ट्रेशन याच्या नोंदणी केल्यानंतर हा उद्योग व्यवसाय आपण सुरू करू शकतो. ज्यामध्ये अगदी स्मॉल स्केल असेल किंवा मिडियम स्केल बिझनेस सुरू करण्यासाठी हा एक चांगला सुटेबल पर्याय आहे. पार्टनरशिप फर्म नोंदणी करण्याचे फायदे काय आहे की नोंदणी अगदी सोप्या पद्धतीने होते. त्याच पद्धतीने रिसोर्स शेअरिंग होतात. म्हणजे एखाद्या पार्टनरकडे फंडिंग आहे, एखाद्या पार्टनरकडे काहीतरी बिझनेस आयडिया आहे तर दोघी एकत्र येऊन हा व्यवसाय सुरू करू शकतात. आणि याचे कंप्लायन्सेस सुद्धा हे इतर बिझनेस रजिस्ट्रेशनपेक्षा खूप कमी आहे. त्याच पद्धतीने पार्टनरशिप फर्म नोंदणीचे काही तोटे सुद्धा आहे. यामधला पहिला तोटा म्हणजे यामध्ये बिझनेस लायबिलिटी अनलिमिटेड आहे. व्यवसायात कितीही तोटा झाला तर त्या दोघी पार्टनर्सला भरून द्यावा लागू शकतो. आणि एका पार्टनरकडे तेवढी रक्कम नसेल तर दुसऱ्या पार्टनरवर ते अतिरिक्त बर्डन येऊ शकतं. त्याच पद्धतीने मार्केटमध्ये कम्पॅरेटिव्हली याची क्रेडिबिलिटी ही तुलनेने कमी आहे. आणि तिसरा तोटा म्हणजे दोघी पार्टनर्समध्ये जर डिस्प्यूट झालं तर हा व्यवसाय अडचणीत येतो, तो व्यवसाय बंद करू शकतो. व्यवसाय नोंदणीचा तिसरा प्रकार म्हणजे 1 पर्सन कंपनी, OPC. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु प्रोप्रायटरशिप मधली अनलिमिटेड बिझनेस लायबिलिटी त्याला नको आहे, अशा वेळी तो OPC रजिस्ट्रेशन करू शकतो. यामध्ये एकच व्यक्ती स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काढू शकतो, तिला OPC असं आपल्याला म्हणू शकतो. यामध्ये जर आपल्याला अनलिमिटेड बिझनेस लायबिलिटी नको आहे आणि एकट्याचं नियंत्रण हवं आहे, अशा व्यक्तींसाठी हे खूप चांगला पर्याय आहे. OPCचे फायदे असे आहेत की यामध्ये बिझनेस लायबिलिटी ही लिमिटेड आहे.
एका व्यक्तीकडे सर्व नियंत्रण असतं, त्याच्यामुळे तो त्याच्या व्यवस्थित कंट्रोलिंग पद्धतीने हा व्यवसाय चालू शकतो आणि प्रोप्रायटरशिप किंवा पार्टनरशिपपेक्षा याची क्रेडिबिलिटी बाजारामध्ये काही प्रमाणात जास्त आहे. त्याच पद्धतीने OPCचे काही डिसएडव्हान्टेजेस देखील आहे. त्यामध्ये आपल्याला एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त टर्नओव्हर करता येत नाही. त्याच पद्धतीने प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला जे कंप्लायन्सेस करावे लागतात ते सगळे कंप्लायन्सेसचं बर्डन सुद्धा या OPCवर येतं. म्हणजे आपल्याला कंप्लायन्सेससाठी खर्च जास्त करावा लागतो आणि कंप्लायन्सेससुद्धा हे जास्त करावे लागतात. त्याच पद्धतीने जर आपल्याला फंडिंग उभारायचं असेल, म्हणजे इतर कोणाला इन्व्हेस्टरला सोबत घ्यायचं असेल, तर या 1% कंपनीचं प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कन्व्हर्जन करावं लागतं. ते सुद्धा लगेच करता येत नाही. त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो आणि मगच ते कन्व्हर्जन होतं. अशा बऱ्याच अडचणी यामध्ये येऊ शकतात. बिझनेस रजिस्ट्रेशनचा चौथा प्रकार म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये LLP असं म्हणूया. ज्यावेळेस एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन एक उद्योग किंवा व्यवसाय सुरू करणार असेल तर आणि त्यांना अनलिमिटेड बिझनेस लायबिलिटी नको आहे, म्हणजे पार्टनरशिप फॉर्ममध्ये बिझनेस करायचा नाही आहे, अशा वेळी ते LLPमध्ये त्यांची व्यवसायाची नोंदणी करू शकतात. यामध्ये आपल्याला पार्टनरशिप फॉर्मचे फॅसिलिटीज आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्याच फॅसिलिटीज या दोन्ही गोष्टी कंबाईन या ठिकाणी मिळतात. म्हणजे आपल्याला लिमिटेड बिझनेस लायबिलिटीमध्ये आपला उद्योग व्यवसाय इतर जणांच्या सोबत मिळून करता येऊ शकतो. जे काही प्रोफेशनल्स आहेत, CA आहेत, आर्किटेक्ट आहेत किंवा इतर काही कन्सल्टंट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे किंवा इतर कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसेससाठी सुद्धा LLP हा एक खूप चांगला प्रकार आहे. LLP नोंदणी करण्याचे फायदे काय आहे? तर यामध्ये बिझनेस लायबिलिटी आपल्याला लिमिटेड मिळते. म्हणजे जेवढी आपण गुंतवणूक केली तेवढीच आपली बिझनेस लायबिलिटी आहे. यामध्ये पार्टनर्सची लिमिट नाही आहे, म्हणजे आपण कितीही संख्येने पार्टनर्सचा समावेश या LLP यामध्ये करू शकतो. शिवाय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीपेक्षा याची कंप्लायन्सेस कमी आहे आणि पार्टनरशिप फर्मपेक्षा याची क्रेडिबिलिटी मार्केटमध्ये खूप चांगली आहे. LLP नोंदणी करण्याचे काही तोटे सुद्धा आहेत. ते म्हणजे आपल्याला फंडिंग उभारणी करणं काही ठिकाणी अडचणीचं होतं. म्हणजे LLP म्हटली तरी शेवटी ती पार्टनरशिप फर्मच होते, त्यामुळे इथे फंडिंग उभारणं आपल्या थोडंसं अडचणीचं होऊ शकतं. त्याचप्रमाणे आपल्याला ROCचे कंप्लायन्सेस हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी इतके नाही, परंतु काही प्रमाणात सुद्धा करावे लागतात. त्या पद्धतीने आपले बुक्स बघून ठेवावे लागतात आणि त्याचे कंप्लायन्सेस सुद्धा करावे लागतात. इन्व्हेस्टर जेव्हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा LLP हे दोन त्याच्यासमोर ऑप्शन असतील तर तो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला प्रेफरन्स देईल. LLPमध्ये इन्व्हेस्टर थोडे कमी इंटरेस्टेड असतात. व्यवसाय नोंदणीचा पुढचा प्रकार म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. हा आपल्या भारतामध्ये, आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त प्रचलित असणारा, क्रेडिबिलिटी असणारा आणि विश्वासार्ह मानला जाणारा सगळ्यात चांगला पर्याय आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा. त्यामध्ये आपल्याला एक सेपरेट बिझनेस एंटिटी मिळते, म्हणजे आपलं पॅन कार्ड वेगळं असतं, एक वेगळी एंटिटी यामध्ये जन्माला येते आणि तिच्या नावावर हा सगळा उद्योग व्यवसाय चालू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला ब्रँडिंग, मार्केटिंग करणं, स्वतःचं एक वेगळी इमेज तयार करणं हे त्या व्यवसायामध्ये सहज पद्धतीने शक्य होतं. स्टार्टअपसाठी, MSMEसाठी, त्याच पद्धतीने ज्यांना एक्सपोर्ट करायचं आहे अशा व्यक्तींसाठी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही खूप चांगला पर्याय आहे. ज्यांना आपला उद्योग व्यवसाय मोठ्या क्षेत्रामध्ये वाढवायचा आहे, जसं त्यांना पूर्ण महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतभर काम करायचं असेल तर अशा व्यक्तींसाठी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा एक चांगला पर्याय आहे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नोंदणी करण्याचे काही फायदे आहेत ते आपण समजून घेऊया. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बिझनेस लायबिलिटी ही लिमिटेड असते. म्हणजे जेवढी आपण रक्कम गुंतवली तेवढीच आपली बिझनेस लायबिलिटी आहे. तोटा झाल्यास त्याच्यावर आपली जबाबदारी येत नाही. आपल्या पर्सनल ॲसेट्स सुरक्षित आहेत. आपल्याला बाजारातून फंडिंग मिळवणं हे सोपं असतं. इन्व्हेस्टर यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सहज पद्धतीने तयार होतात. मार्केटमध्ये आपली क्रेडिबिलिटी ही खूप चांगल्या पद्धतीने तयार होते. आपली ब्रँडिंग आणि मार्केटिंग ही सुद्धा चांगल्या पद्धतीने बाजारात उभी राहते. यामध्ये आपलं ओनरशिप ट्रान्सफर करणं, म्हणजे आपल्या एका व्यक्तीचे शेअर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करणं हे कम्पॅरेटिव्हली खूप सोपं आहे. आणि त्याच पद्धतीने आपले काही कर्मचारी असेल त्यांना आपल्याला ESOP द्यायचे असेल, म्हणजे आपण त्यांना सुरुवातीला आर्थिक स्वरूपाचा मोबदला न देता आपल्या कंपनीचे काही शेअर्स देऊन त्यांना सुद्धा आपल्यासोबत ठेवू शकतो. म्हणजे हे ESOP सुद्धा आपण आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देऊ शकतो. हा सुद्धा यामध्ये खूप मोठा फायदा आहे. तसेच प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नोंदणी करण्याचे काही तोटे सुद्धा आहेत. त्यामधला पहिल्या तोट्यामध्ये यामध्ये आपल्याला कंप्लायन्सेस खूप मोठ्या प्रमाणावर असतात. अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे कंपनी कायद्यानुसार आपल्याला फॉलो करावे लागतात, त्याचं पालन करावं लागतं. वेळच्या वेळी याचे कंप्लायन्सेस करावे लागतात. नाही केल्यास दंड पेनल्टीज या खूप मोठ्या प्रमाणावर लागतात. याच्यामध्ये ऑडिट करणं हे मॅन्डेटरी आहे. त्याच पद्धतीने याची ऑपरेशन कॉस्ट ही खूप मोठ्या प्रमाणात जास्त येते. व्यवसाय नोंदणीचा सातवा प्रकार म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनी. हो, ज्या पद्धतीने रिलायन्स किंवा यासारखे मोठे मोठे उद्योग सुरू करायचे असतील किंवा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय आपल्याला सुरू करायचा असेल तर यासाठी पब्लिक लिमिटेड कंपनी हा एक खूप चांगला प्रकार आहे. याच्यामध्ये आपली स्ट्रॉंग ब्रँड व्हॅल्यू क्रिएट होते. याची बाजारामध्ये इतर कोणत्याही नोंदणीपेक्षा क्रेडिबिलिटी जास्त आहे. आपल्याला इन्व्हेस्टमेंट सहज पद्धतीने उभारता येऊ शकते. आपली कंपनी मोठी झाली तर आपल्याला शेअर मार्केटला लिस्टेड सुद्धा करता येऊ शकते. या बऱ्याच गोष्टींचे फायदे या पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये आहे. ज्यांना खूप मोठे उद्योग सुरू करायचे आहेत किंवा मोठ्या पद्धतीने कॉर्पोरेट हाऊसेस सुरू करायचे आहेत त्यांच्यासाठी पब्लिक लिमिटेड कंपनी हा एक खूप चांगला पर्याय आहे. पब्लिक लिमिटेड कंपनी नोंदणी करण्याचे काही फायदे आहेत ते म्हणजे
आपल्याला अनलिमिटेड फंड रेझिंग करता येतं. म्हणजे निधी कितीही मोठ्या प्रमाणात आपल्याला उभा करता येऊ शकतो. याची कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही आहे, त्यावरची मर्यादा नाही आहे. त्याच पद्धतीने बाजारामध्ये आपली हाय ब्रँड व्हॅल्यू क्रिएट होते. आपलं गव्हर्नन्स जे आहे ते कॉर्पोरेट पद्धतीने चालतं. म्हणजे कामामध्ये एक सुटसुटीतपणा असतो, नियमितता असते आणि आपल्या कंपनीचे जे काही शेअर्स आहेत, म्हणजे ज्यांनी रक्कम गुंतवलेली आहे, ते सहज पद्धतीने शेअर्स इकडून तिकडे ट्रान्सफर करू शकतात. आपल्या शेअर्सची सहज पद्धतीने विक्री करू शकतात आणि त्याच पद्धतीने याचे काही तोटे सुद्धा आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. यामध्ये आपल्याला आरओसीचे कंप्लायन्सेस आहे खूप मोठ्या प्रमाणात जास्त करावे लागतात. यामध्ये जर आपली कंपनी लिस्टेड असेल तर सेबी किंवा इतर इन्स्टिट्यूटचे सुद्धा आपल्याला कंप्लायन्स करावे लागतात. त्याचं नियंत्रण आपल्याकडे असतं. आपल्याकडे कुठल्याही प्रकारची प्रायव्हसी राहत नाही. आपल्या सगळ्या गोष्टी डिस्क्लोज करणं या ठिकाणी आपल्याला आवश्यक होऊन जातं आणि याचे ऑपरेशन कॉस्ट ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. हे एक पब्लिकली लिमिटेड कंपनी नोंदणीचे तोटे आहे. व्यवसाय नोंदणीचा 7वा प्रकार म्हणजे सेक्शन 8 कंपनी. ज्यांना व्यवसाय हा नफ्यासाठी करायचा नाही किंवा समाजसेवेचं काम करायचं आहे, त्यांच्यासाठी हा एक खूप चांगला पर्याय आहे. यामध्ये जेव्हा आपण आपल्या राज्य सरकारकडे एखाद्या ट्रस्टची नोंदणी करतो तर त्याची तेवढी मार्केटमध्ये क्रेडिबिलिटी नसते. कंपॅरेटिव्हली सेक्शन 8 कंपनी ही कंपनी कायद्याअंतर्गत जर आपण नोंदणी केली तर त्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये याची क्रेडिबिलिटी चांगली असते आणि आपल्या सहज पद्धतीने फायदा होऊ शकतो. परंतु लक्षात घ्या, ज्यांना व्यवसाय हा नफ्यासाठी न करता समाजसेवेचं काम करायचं आहे, काही फंडिंग उभे करायचे आहे, तर अशा ठिकाणी सेक्शन 8 कंपनी हा एक पर्याय आहे. हा व्यवसाय करायसाठी नाही तर हा सामाजिक कामासाठीचा पर्याय आहे. सेक्शन 8 कंपनीच्या नोंदणीचे फायदे म्हणजे यात मिनिमम किती कॅपिटल असलं पाहिजे याची कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही आहे. त्याच पद्धतीने आपल्याला इन्कम टॅक्स किंवा इतर ठिकाणी आपल्याला एक्झम्पशन मिळतात. बाजारामध्ये की क्रेडिबिलिटी खूप चांगल्या पद्धतीने तयार होते. शिवाय सेक्शन 8 कंपन्यांकडून CSR फंडिंग अंतर्गत किंवा गव्हर्नमेंटकडून काही प्रमाणात फंडिंग सुद्धा मिळू शकतं. सेक्शन 8 कंपनी नोंदणी करण्याचे काही तोटे सुद्धा आहे. त्यामध्ये जो काही नफा येतो तो आपण आपल्या घरी घेऊन जाऊ शकत नाही. तो आपल्या व्यवसायातच ठेवा लागतो. सेक्शन 8 कंपनीमध्येच ठेवा लागतो. त्याला सामाजिक कामासाठीच खर्च करावा लागतो. त्याच पद्धतीने सेक्शन 8 कंपनीसाठी सुद्धा आपल्याला वेळोवेळी काही स्ट्रिक्ट कंप्लायन्सेस आहेत ते करावे लागतात आणि आपण जर बाजारामधून काही फंडिंग उभारणार असू तर या ठिकाणी ते फंडिंग घेता येत नाही. आपण देणग्या घेऊ शकतो पण तो फंडिंग घेत नाही. इन्व्हेस्टमेंट आपण या अंतर्गत घेऊ शकत नाही. अशा प्रकारचे याचे तोटे आहेत. या 7 प्रकारामधून तुमच्यासाठी योग्य आणि कुठला चांगला पर्याय आहे ते आपण विचारपूर्वक त्याची निवड केली पाहिजे. या प्रत्येक 7 प्रकारच्या व्यवसायाच्या नोंदणीबाबत मी स्वतंत्र व्हिडिओ करून त्याचे फायदे काय, तोटे काय, त्याच्या अंतर्गत नोंदणी कशा पद्धतीने केली पाहिजे, कोणी केली पाहिजे, सबसिडी आणि या सगळ्या गोष्टींचं मी विस्तृत स्वरूपामध्ये त्यामध्ये माहिती देणार आहे. परंतु बेसिक स्वरूपामध्ये आपण एक थोडक्यात कोणती नोंदणी केली पाहिजे याचा आपण विचार करून घेऊया. आपला बजेट कमी असेल आणि छोट्या स्वरूपामध्ये आपल्याला व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण प्रोप्रायटरशिप या प्रकारची नोंदणी केली पाहिजे जेणेकरून आपली सुरुवात होईल. जिथे 2 पार्टनर असतील आणि आपल्याला सिंपल स्वरूपाचा व्यवसाय करायचा असेल तर पार्टनरशिप आपल्यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे. 2 पेक्षा जास्त पार्टनर्स आहे परंतु बिझनेस लायबिलिटी ही लिमिटेड हवी आहे तर अशा ठिकाणी आपल्याला LLP हा एक खूप चांगला नोंदणीसाठी प्रकार येतो. त्याच पद्धतीने एकट्याने व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु बिझनेस लायबिलिटी आपल्याला मर्यादित हवी आहे तर OPC हा आपल्याला सुटेबल पर्याय ठरू शकतो. त्याच पद्धतीने स्टार्टअप असतील ज्यांना फंडिंग उभारायची आहे आणि आपला व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढवायचा आहे अशासाठी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी हे खूप चांगले पर्याय होऊ शकतात. आणि ज्यांना समाजसेवेसाठी काम करायचं आहे किंवा सामाजिक कामं करायची आहेत, NGO सारखी कामं करायची आहे, त्यांनी सेक्शन 8 कंपनी या प्रकारची नोंदणी करावी. यातून तुम्हाला कुठला व्यवसाय सुटेबल होतो त्याची नोंदणी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आपण आमच्याशी संपर्क करू शकता. याची नोंदणी करण्यासाठी या सगळ्या प्रकारातून कुठल्याही प्रकारची नोंदणी करण्यासाठी आम्ही आमच्या व्यावसायिक सेवा आपल्याला देऊ शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्यवसायाच्या नोंदणीच्या प्रकारांविषयी माहिती होईल. आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.